किती मोठाल्या मिशा ठेवा तुम्ही, किती मोठाल्या, बाहेर जाताना दादा अशा पिळायच्या बरं का, बाहेर जाताना अशा पिळायच्या बरं का, बाहेरून असं घरी येताना अशा दाबूनच यायच्या. हो, ज्याला ज्या भाषेत समजेल त्याला त्या भाषेमध्ये त्याची बायको समजून सांगत असते. मास्तरची बायको म्हणते गुरुजी मला शिकू नका, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. नाव्याची बायको म्हणते या मेल्याने माझा केसाने गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्ट्यात थोबाड रंगवीन. पक्वद्याची बायको म्हणते आता यायचं झालेलं नाही. झालेलं आहे का? वा वा. पक्वद्याची झालेले म्हणलं चांगलं. शिक्षण लग्न का शिक्षण? लग्न शिक्षण म्हणलं मी. अरे बापरे, तेच म्हणलं एवढ्या लहान वयात कसं काय झालं. पक्वाद्याची बायको म्हणते थापा टाकू नका, तुम्ही जर थापा टाकले तर मी तुम्हाला चट्ट मारल्याशिवाय राहणार नाही. हा. आणि गायकाची बायको, आता गुरुजीची नसेल म्हणत बाबा, गुरुजीच्या बद्दल नाही बरं, दुसऱ्या गायकाचं सांगतो मी. गायकाची बायको किती भारी चाल म्हणून द्या, बरोबर आहे का नाही गुरुजी, किती भारी चाल म्हणून द्या. आपण घरी जाऊन म्हणाव हॅ असली चाल म्हणली आज, हा नादच खुळा. बायको म्हणते हा माहिती आहे मोठे आले चालीचे, त्याच्या पुढं काही नसते महाराज. कीर्तनकाराची बायको कीर्तनकाराची बायको तर म्हणते लगेच शेजारी असे बोलत असल्यानं आपण तिथं जावं, आला बाई आमचा सप्ताह. काय म्हणते, आला बाई आमचा सप्ताह. महाराज किती मोठे व्हा तुम्ही, या बायाला काही किंमत नसते महाराज, काहीच किंमत नसते. किती मोठे झाला आपला नवरा, काय अहो याची बोलण्याची पद्धत लय भारी असते. हे कुत्र्यावर मांजरीवर घालून शिवाय देतात माणसाला. हो, आणि तेवढ्यात अशी मांजरीने इकून तिकडे उडी माराव आणि तिकून इकडे उडी माराव. लगेच मांजरीला म्हणा फिरकी बंगाले, इथंच फिरी 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 उड्या मारायली, तिकडं खपन बी आणि म्हणायचं असतं दुसऱ्यालाच. ले डेंजर, यायची सिस्टीमच वेगळी आहे दादा, है की नाही. विठाला विठाला महाराज, एखाद्या बाईच्या नवऱ्याला असा मोठा गंध लावा गुरुजी, मोठा गंध लावा ना, आपण त्या बाईला म्हणावं वा वा मावशी काय भाग्यवान आहेत तुम्ही. काय झालं महाराज, काय गोड तुमच्या मालकानं गंध लावला. गंध महाराज तुम्ही पण या गंधावरच भुलले का? अहो मी पण याच्या गंधावरच हे लग्न केलं याच्यासोबत, तुम्ही गंधालाच भुलले. याच्या गंधावर तुम्ही विश्वास ठेवू नका. हे कीर्तनाला जातात आणि दररोज एक चप्पल नवी कोर घरी घेऊन येतात. काय करायचा असा परमार्थ, काय करायचा परमार्थ असा खरं सांगा बरं. आता या इथले मंडपातले इमानदार लोक वर हात करा बरं, सज्जन लोक हात वर करा. ती 2-3 जण पोरं करायलाच भाऊ, ते असतील सज्जन, बाकीचे सज्जन आहे का नाही? बरं जाऊ द्या, दुर्जन लोक हात वर करा. आता सज्जन नाही दुर्जन नाही, आपण मधीच येत महाराज, आहे का नाही. त्याच्यामुळे आपल्याला देव अर्धाच जीव लावतो आणि बायको अर्धाच जीव लावते. हा, आपण सज्जन नाही दुर्जन नाही महाराज. आता तुम्ही मला एक सांगा, एका ठिकाणी रामाची मूर्त पडली आणि एका ठिकाणी रावणाची पडली, तर तुम्ही कोणती उचलसाल आधी? रामाची, बरोबर का? तुम्हीच मान्य करायला बरं का. आता रामाची आहे चांदीची आणि रावणाची आहे सोन्याची. रामाची उचलसाल, म्हणायला उचलसाल रामाची, उचललीच पाहिजे रामाची. पण लोक महाराज लगेच काय करतील, रावणाच्या मूर्तीकडे पडतील सोन्याची, मग ती लपून ठेवू गुरुजी, आहे का नाही. धरायला अशी रावणाची रामाची दाखवतील. वा वा वा, मोडाय हा घ्यायची मोडायसाठी का सण मग, आहे की नाही. आपण सज्जन नाही आणि दुर्जन नाही दादा. आता हे काही काही हे पण कळत नाही गुरुजी. आमच्या शेजारी एक काकू राहत होते, त्या काकूला मी म्हटलं गुरुजी आपल्या गावातल्या सरपंचाची बायको कोमात गेली. आता त्या काकून काय म्हणायला पाहिजे, माय असं कसं काय गेली, कसं काय गेली, आहे का असं म्हणायला पाहिजे ना. ती म्हणे त्याचं काय म्हणे महाराज, ते पैसेवाले माणसं ते कुठं बी जात असते. काय काही लोकांना हे पण कळत नाही, काय बोला काहीच त्याला काहीच कळत नाही महाराज. हो, आता तुम्ही मला हे सांगा, माझ्या गळ्यातली माळ पवित्र आहे का तुमच्या गळ्यातली सोनं? आई हा माळ आहे ना पवित्र, ही घ्या माळ, चला आणा सोनं. अहो ते बघा काढायला लागला, राहू द्या तुम्ही बघायला लागले राव, कोण काढायला रिकामय. हा कोणी नाही महाराज, उठून बघायला वाघ, कोणी काढायला रिकाम नाही महाराज. अहो एक 80 वर्षाची आजी माझ्याकडे आली, 80 वर्षाची, मला म्हणायला लागली महाराज तुमच्या हातानं माळ घालू वाटेल. 80 वर्षाची आजी बरं का. म्हटलं आतापर्यंत काऊन नाही घातली.
महाराज आता कशामुळे घालते माहिती का म्हणे, आता मला चावत का काय म्हणे. चावत नाही म्हणून दाखवण्याकरता परमार्थ भरपूर लोक करायला लागले, दाखवण्याकरता, पण खरा परमार्थ करत नाहीत गड्या. मग तुकोबराय म्हणतात ऐका गड्या, मी जशा प्रकारचा भक्त असावा ना तशा प्रकारचा मी भक्त नाही गड्या. त्याच्यामुळे देवा तुला विनंती आहे रे बाबा. काय विनंती आहे की मी जशा प्रकारचा भक्त असेल ना, खरा भक्त, अंतरंग भक्त, तशा प्रकारचा मला भक्त बनव. तशा प्रकारचा मी भक्त नाहीये, मला खरा भक्त व्हायचंय गड्या, मला खरा भक्त बनव. आणि मग अशा प्रकारचा भक्त ह्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. म्हणून म्हणतात देवा मला लाज वाटते रे बाबा, ही लोक मला म्हणतात तुकोबराय फार साधना करतात गड्या, पण मी खरा वास्तविक पाहिलं तसा मी भक्तच नाही गड्या. मी जशा प्रकारचा भक्त असावा तशा प्रकारचा भक्त नाही. मग तुकोबराया तुम्ही कसे आहेत? गुरुजी गोड स्वरात सांगतात बघा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हो मी तो अपराधाची राशी, 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 मी तो अपराधाची राशी. ओ जिका कुष्ट तो पासी, तो पासी, जिका अंगुष्ठ तो पासी, तो पासी, ओ जिका कुष्ठ तो पासी, तो पासी, जिका अंगुष्ठ तो पासी, तो पासी. ओ मी तो अपराधाची राशी, 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 हो अपराधाची राशी. तुकोबरायांना विचारलं तुकोबराय तुम्ही कसे आहे? तुकोबराय सरळ सरळ सांगतात मी अपराधाची रास आहे गड्या. माझ्याकडे आमापासून माझ्या पायाच्या अंगठ्यापासून तर शेंडीच्या टोकापर्यंत माझ्याकडून प्रत्येक अवयवाकडून काय होतं गड्या? पाप होतं गड्या, पाप होतं. त्याच्यामुळे देवा तुला मागणी आहे की तू काय कर, या पापातून मला मुक्त कर, पापातून मला मुक्त कर. बरं ठीक आहे, पण देवा मला जशा प्रकारचा भक्त आहे तशा प्रकारचा मी भक्तच नाही ना. लोक किती जरी म्हणत असले देवा माझी सेवा खरी नाही अशी मला तर वाटते गड्या. मग देवा तू काय कर. अहो तुकोबराय काय कमी साधना करायची का महाराज? तुकोबराय एक सांगू का, कुठली गोष्ट करत असताना त्या गोष्टीचं जर वर्म हुकलं गुरुजी तर अवकाळा होत असते, नाश होत असते आणि शीन होत असते. अवकाळा कशी होते बघा, एका शेजारच्या मुलीचं लग्न होतं बघा. शेजारची मुलगी लग्नाला आली होती आणि एका पाटलाचा मुलगा लग्नाला आला होता. मग लगेच नवरीचा बाप त्या मुलीचा बाप त्या पाटलाकडे जातो, राम 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 राम, काय म्हणणं आहे? काय नाही म्हणे पाटील, माझी मुलगी लग्नाला आली आणि तुमचा मुलगा लग्नाला आला, मग काय करा, आमची मुलगी पदरात घ्या. वा 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 घेतली आणि घेण्यात येण्याचं काही घ्यायचं द्यायचं नाही. मग फुकट घेतली, काहीच द्यायचं काय, काहीच द्यायचं नाही. माझ्याकडे प्रत्येक गोष्टी चार चार आहेत म्हणे. काय म्हटला तो? प्रत्येक गोष्टी चार चार आहेत माझ्याकडे. कुकर चार आहे, मिक्सर चार आहे, गिझर चार आहे, टॉयलेट नाही, ते एकच आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी भरपूर आहेत. त्याच्यामुळे मला काही घ्यायचं द्यायचं नाही. पण एक गोष्ट करा गड्या, काय? आता प्रत्येक जण लग्नाला जर येणार असतो प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा असते. प्रत्येक जण, आता मुलीची काय अपेक्षा असते, आपणाला दिसणारा नवरा स्मार्ट असला पाहिजे, नाहीतर भर दिवसात चैत्राच्या महिन्यात असा कंदील घेऊन बघण्याची वेळ नाही आली पाहिजे. म्हणजे मुलीची अपेक्षा असते की दिसणारा नवरा सुंदर असला पाहिजे. आणि मुलीच्या आईची बाप 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 त्याची तर लिस्टच असते. अपेक्षा का त्याच्या कमी असतात का? जावाई शहरात राहायला असला पाहिजे, त्याच्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे, वित्त, फोर व्हीलर गाडी असली पाहिजे, बंगला भरपूर असला पाहिजे, ही आईची अपेक्षा. पण वडील म्हणतात काय काडी लावायची त्या बंगल्याला गाडीला. आपला जावाई आपल्या जावयाचा वरचा मधला भरलेला पाहिजे. ते लाखाचे 2 लाख करणारा असला पाहिजे, लाखाचे 12,000 करणारा असला पाहिजे.
हो. मग काय असते, वडिलाची अपेक्षा असते की आपला जावाई हुशार असला पाहिजे. आणि इतर जी पाहुणे मंडळी असतात ती काय म्हणत असतात, मुलगी आपल्या कुळात दिली का दुसऱ्या कुळात दिली, ती शोधत असतात महाराज. आणि इतर काय मंडळींचं काय लक्ष असतं, इतर मंडळींचं काय प्रयोजन असतं, ते म्हणतात मिष्टान्नम पदार्थ. कसं झालं लग्न, जाळ झाला लग्नाचा सगळ्या. कसं काय, अहो 2 घास नीट खाऊ घातले नाही गुरुजी, 2 घास नीट खाऊ घातले नाही. हो, आपण काय रोज त्याच्या घरी जेवायला जाणार होतो का. मग 2 घास म्हणजे इतर जी पाहुणे मंडळी असतात ते लग्नाचं माप जेवणावरून काढत असतात. मग त्याच्यामुळं तुम्ही पदार्थ काय करा, जरा वजनदार द्या. काय देऊ, श्रीखंड द्या म्हणले गुरुजी. पण ते म्हणतात नाही नाही लाडू, लाडू वा वा वा, लाडू 1 नंबर. पण त्या लाडूचं असं असतं महाराज, ते गर्याचे लाडू म्हणतात त्याला. ते लाडूचं असं आहे महाराज की ते असे जर ओटावर जर ठेवले ना त्याचं पाणीच होतं, पण त्याची वर्म जर व्यवस्थित झालं तर, आणि त्याचं वर्म हुकलं की त्याच्यापेक्षा दगडं बरी. आणि नेमकं त्या आचार्याकडून गुरुजी वर्मच हुकलं. आणि लग्न होतं असं पुण्यासारख्या शहरात. हां, आणि मग लग्न लागल्याच्या नंतर लग्न वगैरे लागलं, सगळ्यांना जेवणाचा आग्रह केला. पाटलाला साखरेचा आजार होता दादा, साखरेचा आजार. मग घरातील मंडळींनी त्यांना विनंती केली तुम्ही जेवायला बसून घ्या. मग त्या दिवशी पाटलाला कोण जागा देणार, मग पाटलाला जागा भेटली मंगल कार्यालयाच्या दरवाजात. त्या दिवशी प्रत्येकच जण पाहुणा, मग पाटलाला जागा भेटली तिथं. पाटील बसले जेवायला. प्रत्येक सर्व पदार्थ वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येक पदार्थ वाढले. आणि वाढल्याच्या नंतर मग सगळ्यांचं मेन प्रयोजन कशावर होतं, लाडू. सगळ्यांनी असे लाडूकडे हात घातले, प्रत्येकाने लाडूकडे हात घातले. पाटलाने सुद्धा लाडूकडे हात घातला. असा लाडू दाबून पाहिला, पण लाडू काय फुटायला तयार नाही. पाटलाला वाटलं असं काही जमत नाही कडे. मग पाटलाला असं वाटलं आता युती केल्याशिवाय पर्याय नाही. एक डाव्या हाताला असा लाडू धरला, उजव्या हाताने वरून दादा दणक्यानं असा काय केला, असं एवढ्याच ताकदीने मारला होता बरं का. बुक्का मारला महाराज, हाडूक लचकलं, पण काय ते मेळ खाल्ला नाही बोलते. लाडू काय फुटला नाही. काय करावा काय, पाटलाला मोहावरून. पाटलानं असा लाडू उचलला, अशा दाताच्या फट्टीत दाबला. पण दिवसांदिवस असे महाराज रातोरात वरचे 2 सदस्य आणि खालचे 2 सभासद रातोरात राजीनामा देते झाले गुरुजी. पण लाडू काय फुटला नाही. आता काय करावं गड्या, लाडू तर खायचा. गुरुजी ते लाडू उचलला, असा दरवाजाच्या फट्टीत घातला. दरवाजा असा वडला, दरवाजा असा चौकटीसहित असा वरून खाली आला. लाडू काय फुटला नाही. काय करावं काय करावं, प्रत्येकाला प्रश्न पडला काय करावं. महाराज पाटील उठले ताव्यात. हे तिथं झाली धराधरी सुरू. आणि मग काय मुद्द्यावरचा विषय गुद्द्यावर गेला, झाले भांडणं सुरू. मग भांडणं कशाने करायचे, आता शहरात तर काय दगडे बिगडे काही सापडणार नाही. मग तिथं असं लाडूचं गमेलं होतं. घे लाडू हान पाहुणा, घे लाडू हान पाहुणा. सगळ्या लग्नाची अवकळा झाली. कशामुळं, वर्म हुकल्यामुळं. म्हणून आपण दाखवण्यासाठी परमार्थ करू नका, आपला परमार्थ खरा व्हावा याच्याकरता परमार्थ करा गड्या. आणि अशा प्रकारचा जर तुम्ही परमार्थ केला नाही, कसं असतं महाराज, आपण हे सांगायला जाऊ गुरुजी, पण काही लोक लय आडमुठ असतात, लय आडमुठ असतात. एक जण हॉटेलमध्ये जेवायला गेलं आणि हॉटेलवाल्याला म्हणते तुझ्याकडे गरम काय. हॉटेलवाल्याला म्हणतो तुझ्याकडे गरम काय. तो म्हणला गरम गरम. तो म्हणला चहा आहे. चहा, त्याच्यापेक्षा गरम काय. तो म्हणला पुरी भाजी, त्याच्यापेक्षा गरम काय. तो म्हणला राईस. ते म्हणला अरे हे राईस काय, त्याच्यात काय मजा नाही. मग त्याच्यापेक्षा गरम काय. तो म्हणला उत्थप्पा. हे ते नको म्हणे, ते तेलकट असतं त्यानं पोट बिघडतं. मग त्याच्यापेक्षा गरम काय. महाराज वैतागलं ते. याच्यापेक्षा गरम काय, त्याच्यापेक्षा गरम काय. तो म्हणला इस्तू आहे. मग ते बी आडमुठच होतं महाराज. ते म्हणला आण एक प्लेट. त्यानं आणली, घेऊन आलं. तो त्यानं बसला तो तिथं. त्यानं काय केली, मग लगेच खिशातून बिडी काढली, पेटवली, गेला उठून. आडमुठाला आडमुठ भेटल्यानंतर काय होणार आहे. आणि हे असंच विनोदान मी सांगायला गेलो एका ठिकाणी. त्या ठिकाणी तो लगेच म्हणला महाराज तुम्ही बिड्यावाल्याचा अपमान केला म्हणे. काय अपमान केला. बिडीचा श्लोक माहिती आहे का म्हणे तुम्हाला. बिडीचा श्लोक काय, बिडीचा श्लोक कुठं. आता म्हणलं गीता शिकलो, गाथा शिकलो, ज्ञानेश्वरी शिकलो, पण आपल्याला बिडीचा श्लोक काय गुरुजी आठवलत नाही. हां म्हणलं काय बिडीचा श्लोक. मग तो म्हणला तुम्ही कीर्तन केल्याच्या नंतर काय घेता, पैसा. बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला ऐकायचं, मग तुम्ही काय द्या, पैसा. मग मी काय केलं, तसं सांगणार नाही 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 म्हणे मला, तुम्ही कीर्तनाचे पैसे घेता म्हणे 100 रुपये द्या. 100 रुपये मी दिले होते श्लोक ऐकण्यासाठी. तुम्हाला ऐकायचा का. तो म्हणला महाराज 100 रुपये द्या. मी 100 रुपये दिले आणि त्यानं श्लोक सुरू केला महाराज. धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम तुकडम ताकडम स्वर्ग स्नानम आणि अख्खी बिडी मोक्ष स्नानम. कोणी काय काय जोडल महाराज काहीच सांगता येत नाही. ज्याच्या त्याच्या मनानं जो तो परमार्थाला लागले नाही का गुरुजी.
कोणी काही म्हणायला लागलं, पण तुकोबऱ्या म्हणतात नको गड्या, मला खरा परमार्थ करायचा आहे, मला खरा परमार्थ. या जगाच्या पाठी महाराज आपण कष्ट करत असताना प्रामाणिकपणाने कष्ट कोणी करत नाही महाराज. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कष्ट करणारा एकच वर्ग आहे गुरुजी, शेतकरी वर्ग. बरोबर आहे की नाही? शेतकरी वर्गात प्रामाणिकपणे कष्ट करतो महाराज. पण आजकाल कसं झालं, आता मुलीला जर आपण विचारलं ना, तुम्हाला शेतकरी नवरा चालेल का, हे ते नको. मग शेतकरी नवरा नकोच म्हणायला लागल्या महाराज मुली, आहे की नाही? मुली म्हणतात कसा असा मुलगा शहरात असला पाहिजे, शेतकरी नवरा नको. पण शेतकरी महाराज जगात सांगू का, या जगामध्ये खरा कष्ट करणारा वर्ग जर कोणता असेल तर तो शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्ग. बाकीची जे मंडळी आहेत ना महाराज, ती काय ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते पैसा कमावू लागले, पण खरा कष्ट करणारा वर्ग आपला शेतकरी. आता बरीचशी मंडळी तर शेतकरी आहेत महाराज. शेतकरी मंडळीच प्रामाणिकपणाने कष्ट करतो, बाकीची जी मंडळी कोणी नाही महाराज. मुलीला आपण म्हटलं शेतकरी नवरा, नको 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 नको, कशाला, अवले काम करावं लागतं म्हणे. पण जगात शेतकरी एवढं खरं प्रामाणिकपणाने कष्ट करणार कोणीच नाही. अहो तो पैशाची सुद्धा अपेक्षा करत नाही गुरुजी. कोरोनामध्ये सर्व बंद होतं. हा, कोरोनामध्ये सर्व बंद होतं का नव्हतं? माईक सिस्टीम पण बंद होती, सगळं बंद होतं. पण काय शेतकऱ्याचे कष्ट बंद होते का? नाही 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 नाही. जगात शेतकऱ्याचे कष्ट कधी महाराज, शेतकरी जेवढी नाती सांभाळतात का, शेतकरी जेवढी नाती सांभाळतात तेवढं कोणीच नाती सांभाळत नाही, कोणीच. जगात बाकीचे जे नाते आहेत ते प्रत्येक जण कसं करतो, पैशावर अवलंबून ठेवतो. पण एक सांगतो गड्या, या पैशावर काही एवढे जणांनी प्रेम करूच नका. वास्तविक पाहिलं महाराज, मी तर नेहमी सांगत असतो बरं का गुरुजी, तुम्ही गावाबरोबर भांडणं करा, पण भावाबरोबर कधी भांडणं करू नका. कारण दुःखात आणि संकटात गाव येईल की नाही हे मला माहिती नाही, पण तुमचा भाऊ आल्याशिवाय राहणार नाही गड्या. म्हणून भावाभावानी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. आता भावाभावानी एकत्रित येण्याकरता आधी जावाजावानी एकत्रित येणं गरजेचं आहे. हा, मी तर नेहमी सांगत असतो, ज्या घरातून दोन भावांचा आणि दोन जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतोय ते कुटुंब सुखी आहे म्हणायला काहीच हरकत नाही. वास्तविक पाहिलं महाराज, लोक कसं असते माहिती आहे का, लोक इतर मंडळींचं ऐकून आपल्या घराघरामध्ये वादावाद करून घेतात. बरोबर आहे की नाही? अहो एवढे वादावाद करतात महाराज की शेवटच्या क्षणापर्यंत तोंड सुद्धा बघत नाहीत. तोंड बघायचं असेल तर ईदभर बांधासाठी काय अडलं राव, भावाभावांमध्ये वादावाद चालले. ह्या गोष्टी काय बरोबर नाहीत गड्या. काही करा, आपले नाते सांभाळा. आजच्या कीर्तनातून तुम्हाला संदेश असेल, आज या ठिकाणी जर कोणी आपल्या भावाला बोलत नसेल तर त्यांना सांगा, आळंदीचे महाराज आले होते, त्यांनी कीर्तनात सांगितलं गड्या की भावाभावांमध्ये प्रेम असलंच पाहिजे. आणि भावाभावांमध्ये प्रेम असण्यासाठी आधी जावाजावांमध्ये प्रेम असलंच पाहिजे. ज्यांनी आबोला धरला त्यांनी प्रत्येकाने जाऊन त्यांची माफी मागा. काय असतं, आयुष्यच किती दिवसाचं आहे, राहायचं तर किती दिवस आपल्याला महाराज. क्षणाचा भरोसा नाही की कधी माणसाचं आयुष्य संपेल, कधी आपल्याला जावं लागेल, क्षणभर सुद्धा सांगता येत नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदी राहायला शिका. विठाला विठाला वास्तविक पाहिलं तर तुकोबराय म्हणतात, देवा मला तू काय कर, पापापासून मुक्त कर, तापापासून मुक्त कर, दैन्यापासून मुक्त कर. मला या कामापासून सोडव, क्रोधापासून सोडव आणि या सर्व गोष्टीपासून सोडव. सत्व रजतम या सर्व गोष्टीपासून सोडव. त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे. आणि तुकोबराय म्हणतात, देवा आता माझी सेवा ही तू खरी करून घ्या. अभंगाच्या शेवटच्या चरणासाठी तू कमण देवा, तू कमण देवा, तू कमण देवा, तू कमण देवा, तू कमन देवा, तू कमन देवा, तू कमन देवा, तू कमन देवा, तू कमण देवा, तू कमण देवा, तू कमण देवा, तू कमण देवा, तू कमन देवा, तू
पाशी